राम नारायण राम. सृष्टीतील जे काही आहे, ज्या वस्तू आहेत, त्या सगळ्या गोष्टी या महाकाशात आहेत आणि त्या आपल्या आत देखील आहेत. संपूर्ण निसर्गात जे काही आहे ते सर्व आपल्या अंतरातही विद्यमान आहे. जर निसर्ग हा महाकाशाचा एक मार्ग आहे, तर आपण सर्वजण हाच निसर्गातून जन्मलो आहोत. निसर्गामध्ये जी गुण आहेत, वस्तू आहेत, त्या सर्वच प्रत्येक माणसामध्ये आहेत. म्हणून आपण सगळे महाकाशाचाच एक भाग आहोत. आपण जे अल्लाह, ईश्वर, भगवान अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखतो ते सर्व एकच आहेत आणि ते म्हणजे महाकाश. महाकाशाने आपल्याला इथे जे उद्देश घेऊन पाठवला आहे तो सर्व आपल्या आत आहे आणि तो म्हणजे आपला विवेक. महाकाश हे एक असं महाविद्यालय आहे ज्यामध्ये पास होणं, पूर्ण गुण मिळवणं फार कठीण आहे. आजवर कोणीही या परीक्षेत पूर्ण गुण मिळवू शकलेलं नाही. आपण जे काही देव, धर्म यांचे नाव ऐकतो त्यातील कोणालाही ही आसमान परीक्षा पास करता आलेली नाही. जो कोणी या परीक्षेत पूर्ण गुण मिळवेल त्यालाच आसमानची पदवी मिळेल. तोच आकाशावर राज्य करेल आणि त्यालाच मोक्ष प्राप्त होईल. आपल्या सर्वांच्या अंतरात्म्यात विवेक सामावलेला आहे. तोच आपल्याला योग्य मार्ग दाखवतो. जर आपण आपल्या विवेकाकडे दुर्लक्ष केलं तर मोक्ष मिळणार नाही. प्रत्येक माणसाच्या शरीरात 50,000 कोटी आत्म्यांचा वास आहे. आपण सर्वजण दररोज 2-3 वेळा भरपेट जेवण खातो जेणेकरून आपल्याला तृप्ती मिळते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या आत असलेल्या या 50,000 कोटी आत्म्यांचं अन्न काय आहे? जर त्यांना अन्न मिळालं नाही तर त्या हळूहळू आतून मरत जातील. शेवटी काय होईल? आपल्या शरीरातील आत्म्यांची ऊर्जा संपून जाईल. आपण हळूहळू अशक्त होत जाऊ, मेंदू काम करणार नाही. अशा प्रकारे आपलं संपूर्ण जन्मच व्यर्थ ठरेल. या पृथ्वीवर मानवाला जे काही मिळालं आहे ते सर्व अंतराळ, आकाश आणि निसर्गाकडून मिळालं आहे. त्याचं स्वतःचं काहीही नाही. पृथ्वी ही आपली माता आहे आणि सूर्य आपला पिता आहे जो आपल्याला शक्ती व ऊर्जा देतो. निसर्गाने आपल्याला सर्व काही दिलं आहे, पण निसर्ग आपल्याकडून कधी काही मागतो का? सूर्य, चंद्र, आकाश, सारे ग्रह नक्षत्र आपल्याला खूप काही देतात, पण ते कधी आपल्याकडून काही मागत नाहीत की हे मी तुला दिलं असं म्हणत नाहीत. मग माणूस एकमेकांवर हे उपकार कशासाठी दाखवतो? त्याचं स्वतःचं काही आहे का जे तो इतरांवर उपकार म्हणून दाखवतो? आपण आपलं जीवन निसर्गाला लक्षात घेऊन त्याच्यापासून प्रेरणा घेऊन जगायला हवं. कारण निसर्गच आपल्याला संतुलित आणि आशावादी बनवतो. आपल्या जीवनात काही कमतरता आली तरी निसर्ग तिला संतुलित करतो. म्हणून प्रत्येकाने आपल्या निसर्गाशी जोडलेलं राहायला हवं. आज माणसाकडे जे काही आहे ते सगळं आकाश आणि निसर्ग यांचं देणं आहे. आकाश, पृथ्वी, जल, वायू आणि ऊर्जा या पंचमहाभूतांपासूनच सर्व काही निर्माण झालं आहे. हे नसतील तर माणूस नाश्वास घेऊ शकेल ना जिवंत राहू शकेल. आपण सर्वांनी रोज राम नारायण राम या मंत्राचा जप केला पाहिजे. तो आपल्या जीवनाचा भाग बनवा. जसं तुम्ही श्वास घेता तसं राम नारायण राम हे नावही आपल्या अंतर्मनात रुजवा. कारण हा एक असा बीजमंत्र आहे जो तुमच्या आयुष्यात सार्थक परिवर्तन घडवतो. आजवर लाखो लोकांनी या नावाशी जोडून आपलं जीवन सुधारलेलं आहे. त्यांनी जीवनाचा खरा अर्थ समजून घेतलेला आहे. म्हणून तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल राम नारायण रामचा जप नक्की करा.